माझ्या वडिलांची मिळसे ग देवा तुझी चरण सेवा पांडुरंग उपवास परणे राखिला दार वंटा केला भोग वटा हलागी वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलित लाज कोना उपवास परणे राखिला दार वंटा केला भोग वटा आम्हालागी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे मध्यम वरम पुंडरीकाय दातुन मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ते नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती मस्तक हे मस्तक हे पाया
पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाय माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखला दारवंटा केला भोगवटा आम्हाला की प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला भंग, उच्चारलेला भंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत वाद. संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्व आणि अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न, ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा, शांती म्हटलं की नाथ बाबा, भक्ती म्हटलं की नामदेव राय आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबराय. कधी कधी काका एकांतात असताना प्रश्न पडतो, कुणाचे उपकार मानावे, ज्ञानोबांचे का ज्ञानेश्वरीचे? सोपं आहे भीमराव बुवा, थोडं बारकाईनं सांगतो, नीट ऐका. ज्ञानोबांची कृपा होण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतील. ज्ञानेश्वरीची कृपा होणं सोपं आहे. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी गुरुनामगुरु चैतन्य महाराज देगलूरकर म्हणतात, किमान दिवसातून 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचावी. किमान. किती तुम्ही व्यस्त असा, कुठल्याही आयुष्यामध्ये किती व्यस्त असा, जास्त नाही, किमान 5 मिनिटं वाचावी. ते म्हणजे बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे, आम्हाला कळत नाही. त्यांचं वाक्य चैतन्य महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे, आजपर्यंत कोणालाच कळाले नाही. काय म्हणते ती ज्ञानेश्वरी आजपर्यंत कोणालाच कळाली नाही. लहान बाळाला आई कळत नसते, ते बाळ आईच्या पदराला झट देत राहत. मी थोडस स्वच्छ बोलू का? राम 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 राम. मी थोडं स्वच्छ बोलू का? बाळाने पदराला झट देत राहायचं असतं. थोडं सोपं सांगतो, आईला आपोआप पाना फुटतो. ज्ञानेश्वरी सुद्धा आई आहे. आपण तिचे बोट हातात धरायचं, नवगत झटत राहायचं. एक ना एक दिवशी तिला पाना फुटतो. त्या ज्ञानेश्वरीचा उपकार सांगताना माझ्यासारख्या निर्बुद्धानं बोलण्यापेक्षा माझी जनाई गोड बोलते. ज्ञान होय मुढा. ज्ञान होय मुढा अति मूर्खा. त्या दगडा एखादा मूढ असला तरी ज्ञानेश्वरी त्याच्यावर कृपा करते. एखादा अति मूर्ख असला तरी ज्ञानेश्वरी त्याच्यावर कृपा करते. एखादा दगड जरी असला, दगड ज्याच्यात बहुतेक काही बदल होत नाही त्याला दगड म्हणा. जुन्या काळात म्हणण्यापेक्षा हे मराठी साहित्य हळूहळू गिरी महाराज प्रगल्भ होत गेलं. नाहीतर मला जर बारकाईनं सांगायला लावलं तर बहुतेक आता जी मराठी तुम्ही आम्ही सगळेजण लिहितो ही मराठी पूर्वीपासून नाही. ही मराठी दादा काहीच करू नका रे. काय म्हणजे काय होतंय कुणाच ठेवतो. खूप गोड सिस्टम आहे तुमची, अतिशय चांगला आवाज येतोय. ते परत बंद झालं, विक्षेप होतोय. अतिशय गोड आहे, खूप चांगली सिस्टम आहे. काही करू नका. विठ्ठल ज्ञान होय मुढा अति मूर्खा त्या दगडा. दगड या विषयावर बोलत असताना मला थोडं सोपं बोलू द्या. बहुतेक ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्याला दगड म्हणायचं. दगड 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 बदल होत नाही त्याला दगड म्हणायचं. बहुतेक ऐका म्हणतात, पाठीमागल्या काही दिवसापूर्वी हा तुमचा कॅनल पासून आलाय ना पाणी.
टेंभू पासून पाणी आलं. झालं असं त्या आता ते त्याचं अस्थिरीकरण झालंय, पण म्हणतात त्या काठावरती असा एक दगड होता. त्या कॅनलला पाणी आलं आणि कॅनलला पाणी आल्यानंतर भरगच्च कॅनल भरून निघाला आणि काठावर पडलेला एक दगड त्या पाण्यामध्ये भिजला. पण का कुणास ठाऊक थोडासा पुरासारखा आलेला तो पाण्याचा प्रवाह थांबला. बहुतेक पूर थांबतो. बरं, पूर थांबतो, कशाचा बी असू द्या, ओसरतो एवढं नक्की. ज्ञानाचा असला ओसरतो, धनाचा असला ओसरतो, सामर्थ्याचा असला ओसरतो, सौंदर्याचा असला ओसरतो. आपल्या सगळ्यांसाठी सांगतो, तारखांचा जरी असला नाही, आता सध्याचीच परिस्थिती अशी आहे. अधिक मासामुळे काही जणांनी वर्ष श्राद्ध पाठीमागच करून घेतली, काही जणांनी आता करावी लागते. असं ज्याच्या त्याच्या परीनं त्याच्यामुळे थोडीशी नाही म्हणलं तरी सध्या ओहोटीच आहे नाही का. असं आहे का. पूर कोणताही असू द्या ओसरतो एवढं नक्की. म्हणतात त्या काठावरती उभा असणारा तो दगड त्या पाण्यात भिजला आणि काही दिवसानंतर पुराचं पाणी ओसरलं. तो काठावरचा असणारा दगड 10 दिवस ओला राहिला का 15 दिवस पाणी ओसरल्यानंतर वा वा, अहो तो काठावरचा आहे, पुरापुरताच ओला होतो. बहुतेक असे बरेच दगड गाव असतात, ते पुरापुरते ओले होतात. गावचं पारायण सुरू झालं, दिंडीचे सभे सुरू झाले, असे फिरतात. आपल्यासारख्याला वाटतं महाराजांची उलटी ज्ञानेश्वरी पाठ आहे, कुणास ठाऊक. पण ते बहुतेक काल्याच्या कीर्तनापुरते ओले राहतात आणि पुन्हा काल्याचं कीर्तन झालं की मग कोरडे पडतात. माझ्या ज्ञानेश्वरीची कृपा अशी आहे, माझी ज्ञानेश्वरी मूर्खाला ज्ञान देते, अति मूर्खाला ज्ञान देते, दगडाला ज्ञान देते. कृपा ज्ञानोबांची ज्ञानेश्वरीची झाली. माझ्या ज्ञानोबांची ज्ञानेश्वरीची कृपा सांगताना मला एवढं सांगू द्या, सजीवामध्ये सगळ्यात निर्बुद्ध आहे त्याला रेडा म्हणा, आणि निर्जीवामध्ये सगळ्यात निर्बुद्ध आहे त्याला दगड म्हणा. सजीवातल्या निर्बुद्धाला माझ्या ज्ञानोबांनी बोलायला लावलं आणि निर्जीवातल्या निर्बुद्धाला माझ्या ज्ञानोबांनी चालायला लावलं.
मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. पण या प्रमाणावर काही जणांनी शंका घेतली. बुवा, रेड्यामुखी म्हणजे बहुतेक रेडे आडनावाचा माणूस असेल आणि त्याच्या मुखातून वेद बोलवला असेल, म्हणून प्रमाण पुन्हा दुरुस्त करावं लागलं. महिषी पुत्रा मुखी बोलविल्या श्रुती, चालविली भिंती बैसून या. नहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्तीजेवी. ज्ञान या गोष्टीवर आरूढ झाले माझे ज्ञानोबा, शांती या गोष्टीवर आरूढ झाले माझे नाथ बाबा, भक्ती या गोष्टीवर आरूढ झाले माझे नामदेवराय, आणि वैराग्याच्या बाबतीत सर्वोच्च स्थानावर जाऊन पोहोचले ते माझे तुकोबाराय. वैराग्याच्या बाबतीत सर्वोच्च स्थानी पोहोचलेले तुकोबा आज पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभा राहतात. आणि त्या जगाच्या बापाला आमच्या बाप झाल्यानं आमच्यासाठी काय कमावलं, काय करून ठेवलं, या सगळ्या गोष्टीचा हिशोब देतात. तुकोबा पांडुरंगाच्या समोर जाऊन उभा राहतात आणि पांडुरंगाला सांगतात, देवा माझ्या बाप झाल्यानं माझ्यासाठी काय कमवलं हे जर विचारत असशील तर देवा माझ्या बाप झाल्यानं आयुष्यभर तुझी चरण सेवा केली. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. मिरासी म्हणजे विरासत, मिरासी म्हणजे संपत्ती, मिरासी म्हणजे कमाई. देवा माझ्या बाप झाल्यानं आजपर्यंत काय कमवून ठेवलं हे जर विचारत असशील तर माझ्या बाप झाल्याची एक कमाई आहे देवा, तुझी चरण सेवा. पांडुरंगा देवा आमच्या बाप झाल्यानं आयुष्यभर तुझी चरण सेवा. माऊली बुवा, चरण सेवा, चरण सेवा, चरण सेवा म्हणजे नेमकं काय? गळ्यात माळ घालावी, कपाळाला गंध लावावा, पंढरीची पांडुरंगाची वारी करावी, याला चरण सेवा म्हणाच म्हणा. पण बसलेले सगळे थोडं ताट बसा आणि बारकाईने ऐका. भगवंताने माझ्यावरती दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणं, याला सुद्धा चरण सेवाच म्हणतात. तुम्ही थोडं माझ्या बरोबर बोला. एखाद्या शिक्षकानं, आता नुकत्याच शाळा भरल्या, एखाद्या शिक्षकानं शाळा वाऱ्यावरती सोडून केलेली वारी पांडुरंगाला जास्त आवडेल का ज्यापेक्षा गोरगरिबांच्या लेकरांना जीव लावून गोरगरिबाचं एखादं लेकरू साहेबांसारखं मोठ्या पदावरती जाऊन पोहोचावं याच्यासाठी त्या लेकराला जेव्हा पाळ शिकवलेलं शिक्षण यातली देवाला कोणती गोष्ट आवडेल सांगू? एका शिक्षकानं मनोभावे लेकराला शिकवणं हे 1000 पंढरपूरच्या वारी केलेल्याच्या पुण्याच्या बरोबरीत आहे. ती त्याच्यासाठी चरण सेवा. त्या शिक्षकानं शिकवणं चरण सेवा, अधिकाऱ्यानं प्रामाणिकपणे काम करणं चरण सेवा. शेतकऱ्याच्या बाबतीत विचार करता मी पदरच बोलण्यापेक्षा तुकोबा एके ठिकाणी असे लिहितात, मळे झाकुनी करीती पेरणी, वेळ प्रसंगी घरात जर मड पडला असेल आणि जर रानामध्ये पेरणी करणं गरजेचे असेल तर एखाद्या शेतकऱ्यानं वेळ प्रसंगी मड झाकून ठेवावं, पण स्वतःच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहावं. स्वतःच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणं ही त्याच्यासाठी केलेली चरण सेवा आहे. एखादा माणूस त्याचं जनावर दारात उभा आहे, फळ उन्हात उभा आहे, तो माणूस कीर्तनाचा आवाज ऐकला आणि कीर्तनाच्या दिशेने निघाला. पत्नी बायको समोर येऊन उभा राहिली, बायकोनं सांगितलं, मालक कीर्तनाला जाण्याला माझा विरोध नाही, तुम्ही कीर्तनाला निश्चित जा, पण ते उन्हात बनलेलं जनावर आम्हाला कुणाला ऐकायचं नाही. तुम्ही जर निघून गेला तर बहुतेक त्या जनावराला पाणी पाजायला कुणी राहायचं नाही किंवा त्या जनावराला पाणी मिळायचं नाही. त्यापेक्षा तुमच्या पाया पडते तेवढं जनावर फक्त ते उन्हातलं सावलीत बांधा आणि खुशाल कीर्तनाला जा. अशा वेळेला तिने उन्हातलं जनावर पाणी पाजून सावलीला बांधणं चरण सेवा. काळमुटपणे कीर्तनात येऊन बसणं चरण सेवा. नीट ऐका.
चरण सेवा या शब्दाचे अर्थ काढताना प्रामाणिकपणे सांगतो, भगवंताने माझ्यावरती दिलेली जबाबदारी मला निष्ठेने पार पाडता आली तर त्याला चरण सेवा म्हणा. आणि आज हा मोहिते परिवार त्या पांडुरंगाला छाती ठोकून सांगू शकतो, देवा आमच्या काकांनी आयुष्यभर काय कमावलं, स्वतःच्या तत्वाशी कधी तडजोड केली नाही, कुठल्या गोष्टीची कधी प्रतारणा केली नाही, जे स्वतःच ते स्वतःच, जे इतराचं ते इतराचं, जोडण्या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, अशा भावनेने आमचा बाप जगला. म्हणून देवा आमच्या काकांची काय कमाई विचारत असशील तर माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा आमच्या काकांनी आयुष्यभर देवा तुझी चरण सेवा केली, पण हे सगळं करताना त्यांना परत सोसावं लागलं. हे सहजासहजी मिळालं नाही, हे सहजासहजी उभा राहिलं नाही. आज हे धन दौलत वैभव बघून कदाचित तुझा आमच्याबद्दल गैरसमज होईल देवा, पण आमच्या बाप झाल्यांनी जे कैलासवासी श्रीमंतराव असतील, कैलासवासी भानदासराव असतील, कैलासवासी बबनराव असतील, हे जे आमचे बाप जादे झाले, या बाप जादेंनी याच्यासाठी परत सोसलं. सहजासहजी नाही उभा राहिलं. ए पांडुरंगा वेळ प्रसंगी पोटाला अन्न मिळालं. एक एक वेळ अशी यायची, एक एक वेळ अशी यायची की माय बाप उपाशी झोपायचे आणि लेकरं मात्र त्या माय बापाच्या समोर बघून त्या मायला हात मारून सांगायचे, माय त्या मायला सांगायचे, माय भीती वाटते ग, सगळ्यात जास्त भीती आता भुकेची वाटते. त्यावेळी त्या मायनं या लेकरांचं पोट भरलं. यशोदा नावाची या तिघांची बहीण त्यांच्या शेजारी असायची. सगळ्यांनी हे हलाखीचे दिवस काढले. पण माऊली बुवा लक्षात ठेवा, काळ बदलत असतो, वेळ बदलत असते, परिस्थिती बदलत असते. देवा अरे सगळ्या गोष्टी अनुकूल असताना तुझी चरण सेवा करणं अवघड नाही, पण बऱ्याच गोष्टी प्रतिकूल असताना देखील आमच्या बाप झाल्यानं तुझी चरण सेवा प्रामाणिकपणे केली. आमचे बाप झाले तुझी चरण सेवा करताना वेळ प्रसंगी उपाशी राहिले. उपवास पारणे राखला दारवंटा, ते उपाशी राहिले आणि मग आमच्यासाठी एवढा मोठा भोगवटा उभा करून ठेवला. देवा केला भोगवटा आम्हालागी, आणि एवढं करून सुद्धा जर आमच्या डोळ्याला पाणी येत असेल, एवढं तत्वाने जगून सुद्धा जर वारकऱ्याच्या डोळ्याला पाणी येत असेल, तर त्या गोष्टीची लाज आम्हाला नाही वाटली पाहिजे. त्या गोष्टीची लाज तुलाच वाटली पाहिजे. तुला कोणाला? पांडुरंगाला? वा अहो त्याच्या नावावर जगता पांडुरंगाची लाज काढता. मी कोण आहे पांडुरंगाची लाज काढणारा? शब्द तुकोबाचे आहेत. तुकोबांचं स्वच्छ मत आहे. देवा तुला लाज वाटली पाहिजे. ती तुला का वाटली पाहिजे ते मी सांगतो. समजा एखादं लेकरू या मंडपात घाणेरड्या अवस्थेत आलं, समजा एखादं लेकरू या मंडपात अमंगळ अवस्थेत आलं, त्याच्या अंगावरती त्याने खाल्लेले पदार्थ सांडले, ते घाणेरड्या अवस्थेत आलं, लेकरू घाणेरड्या अवस्थेत आलं, तर लाज लेकराला का आईला? लेकरू घाणेरडं असलं की लाज आईला वाटली पाहिजे. लेकरू घाणेरडं असलं की लाज आईला वाटली पाहिजे. समजा एखादा सेवक, एखादा मजूर उपाशी झोपला, तर लाज मजुराला वाटली पाहिजे का मालकाला? हा बरोबर आहे. मजूर उपाशी झोपला तर लाज मजुराला नाही, मालकाला वाटली पाहिजे. समजा एखादी पतिव्रता स्त्री रस्त्याने निघाली, गावातली 4-2 प्रतिष्ठित माणसं तिच्या समोर आहेत, आणि का कुणाशी त्या गरीबाच्या बिचारीनं डोक्यावरती पदर घेतला. कुणी डोक्यावरती पदर घेतला? कुणी? हा गरीबाच्या बिचारी नका घेऊ. गरीबाच्या बिचारीनं डोक्यावर पदर घेतला, पण क्षणार्धात तिच्या लक्षात आलं आपली साडी गुडघ्यावर फाटली. बहुतेक साडी गुडघ्यावर फाटली याचा अर्थ तिचा नवरा दारू पित असावा.
असं काय म्हणतात म्हणतात बुवा, काय मी उचललीची पण लावली टाळाला, गुडघ्यावर साडी फाटली तिचा नवरा. फाटकी साडी घालण्याची परिस्थिती सध्या फक्त दारुड्याच्या बायकोवरच आहे. नाहीतर नवरात्रा दिवशी 9 साड्या नेसणाऱ्या माझ्यासमोर बसल्या, नवरात्राच्या वेळी 9 साड्या नेसणाऱ्या माझ्यासमोर बसल्या. बहुतेक तिनं त्यातही गरिबी झाकण्याचा प्रयत्न केला, पण गरिबीची अनुभूती ज्यांना आली त्यांना विचारून घ्या, गरिबी बहुतेक आकुड चादरीसारखी असते. पायाकडे ओढली की डोकं उघडं पाडते आणि डोक्याकडे ओढली की पाय उघडं पाडते. तिने प्रचंड झाकण्याचा प्रयत्न केला. 4 चौघात आपल्या त्या गुडघ्यावर फाटलेली साडी त्या प्रतिष्ठित लोकांना दिसू द्यायचं नाही असा प्रयत्न तिने केला. पण का कुणास ठाऊक लोकांच्या नजरेत ती साडी आली. सांगा मला, तुम्ही माझ्या आई आहात, तुम्ही माझ्या बहिणी आहात. गरीबाच्या अंगावरची फाटलेली साडी जर समजा 4 चौघाला दिसली तर लाज पतिव्रतेला वाटली पाहिजे का नवऱ्याला? तुका म्हणे नग्न भाऱ्या जाती लाज स्वामी, जाती लाज पती, जाती लाज पती. त्याची लाज पतिव्रतेला नाही वाटली पाहिजे, त्याची लाज नवऱ्याला वाटली पाहिजे. आम्ही तुझ्या नावानं गळ्यात घातलेलं हे मंगळसूत्र आहे, तुझ्या नावानं कपाळाला लावलेला गंध आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी, या न्यायानं आम्ही तुझी सेवा करतोय. आणि एवढा असून जर आम्हाला त्रास झाला, आम्हाला लाज वाटायची काय गरज आहे? त्याची लाज तुलाच वाटली पाहिजे. वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकली तर लाज कोणा? काय आम्हाला लाज वाटायची गरज आहे? तुला लाज वाटली पाहिजे. आम्ही जे उभा केलं ते सहजासहजी नाही, त्याच्यासाठी आमचे बाप जादे उपाशी राहिले. उपवास पारेने राखला दारवंटा, केला भोगवटा महारागे. आणि उपाशी राहून आमच्या बाप जाद्याने काय कमवलं हे जर विचारत असशील तर माझ्या वडिलांची मिरासेगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमच्या बाप जाद्यानं तुझी चरण सेवा कमवली. काहीसा या अर्थाचा 3 चरणाचा आमच्या बाप जाद्याने काय कमवलं, कसं कमवलं आणि आम्ही त्याचे दास मालक कसे झालो याचं वर्णन करणारा अतिशय गोड, अतिशय सहज, अतिशय सोपा आजच्या सेवेशी साजेसा असणारा अभंग. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीचा परिहार नाम सेवेचं कारण, या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य. माऊली बुवा, या संबंध परिसरातलं हे अतिशय गोड, अतिशय चांगलं संस्कारक्षम गाव तोंडोली. माय अंबिकेच्या कृपेनं, माय अंबिकेच्या साधनेनं अतिशय समृद्ध झालेलं गाव. गावातून गेलेला हा कॅनल, याच्यामुळे गावाच्या समृद्धीत पडलेली भर, ऊस तथा आले या दोन्ही पिकातून अतिशय चांगल्या पद्धतीनं समृद्धीच्या मार्गाने चाललेले हे गाव. वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या प्रकारे ज्याला शेती त्याने शेती प्रामाणिकपणे केली, ज्याच्याजवळ बुद्धी ते शाळा शिकले, अधिकारी वर्गापर्यंत पोहोचले. पण अधिकारी जरी झाले तरी माती बरोबर असणारी नाळ त्यांनी तुटू दिली नाही. अशा सगळ्या बाजूने हे चांगलं असणारं गाव. आणि या गावातला आदरणीय चंद्रू मोहिते यांचा हा परिवार, 3 मुलं मी मगाशी ज्यांचा नामोल्लेख केला, आदरणीय कैलासवासी श्रीमंतराव, आदरणीय कैलासवासी भानदासराव, आदरणीय कैलासवासी बबनराव आणि एक मुलगी कैलासवासी यशोदाबाई. या 4 जणांनी अतिशय ताकदीनं प्रपंच नावारूपाला आणला. या 4 जणांपैकी 3ऱ्या क्रमांकाचे कैलासवासी बबनराव तथा काकासाहेब. काकासाहेबांच्या बाबतीत विचार करता स्वतःच्या आयुष्याला वळण देता देता घरदार, शेतीवाडी या सगळ्या गोष्टीला त्यांनी अतिशय
विषय आकार दिला आणि हा आकार देत असताना त्यांनी हा परिवार शून्यातून विश्वामध्ये रूपांतरित केला. म्हणूनच की काय, गावाने देखील 17 वर्ष त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरती विराजमान केलं. खरं तर ह्या गोष्टीचं मला काही मात्र कौतुक वाटत नाही. ग्रामपंचायत सदस्य हे पद माझ्यासाठी मी त्याचा उल्लेख करावा आणि कीर्तनात वेळ घालवावा असं मला वाटत नाही. त्या पदापेक्षा त्यांनी स्वतःच्या लेकरा बाळांना संस्कार दिले. पत्नीचं नाव शालन आणि त्या दोघांनी मिळून लेकरं घडवली. मी जर बरोबर सांगत असेल तर सगळ्यात थोरले आदरणीय संतोषराव, त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्या समोर बसलेले सन्मान्य गणेशजी म्हणजे साहेब, एक मुलगी आहे काकांना, नाव संगीता. अशा तिन्ही लेकरांना त्यांनी आदर्श संस्कार दिले. संस्काराच्या बाबतीत थोडं सोपं बोलतो, साधं बोलतो. संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे द्यावे लागतात. ऐका, संस्काराचं संरक्षण व्हावं, संस्काराचं संवर्धन व्हावं आणि संस्काराचं संक्रमण व्हावं. ताट बसा, एवढं अवघड बोलायला मी आलो नाही. मी तिन्ही शब्द परत सांगतो. संस्कार जपले पाहिजेत, वाचवले पाहिजेत. वाचवलेले संस्कार वाढवले पाहिजेत आणि वाढवलेले संस्कार पुढच्या पिढीला दिले पाहिजेत. जसं संपत्तीसाठी तुम्ही काही करायला तयार आहे, आता संपत्तीसाठी तुम्ही काय काय करायला तयार आहे हे न सांगितलेलं म्हणजे कोर्टात केसेस चालू आहेत आता सध्या कशासाठी? संपत्तीसाठीच की. मला सांगा, माझ्यापेक्षा मी तुमच्यावर, मला सांगा, समजा तुमच्या बाप जाद्यानं 10 एकर जमीन तुमच्यासाठी तुमच्या ताब्यात दिली. 10 एकराची नाना, 10 एकराची आपण आपल्या कर्तृत्वाने किमान 3 एकर तरी केली पाहिजे. नाही, मी वाढवणे या विषयावर बोलत नाही. माझं म्हणणं आहे, बाप झाल्यानं म्हणजे 10 एकरात वाढवू का? असू दे की 10 एकर बाप झाली. सुखाने जगायला लय नाही लागत. वाक्य जबाबदारीच बोलतो, सुखाने जगायला लय लागत नाही. आम्ही लय सुखात आहे हे शेजाऱ्याला दाखवाय जास्त खर्च. सध्या तुमचा सध्या जास्त खर्च ह्याच्यातच चालला. सुखाने जगायला किती लागतं बघा खऱ्या माणसं. ऐका बाळा, काही माझ्या बाप दाद्यानं मला दिलेली 10 एकर जमीन मी आहे तशी ठेवणं त्याला संरक्षण म्हणायचं. 10 एकरामध्ये वाढ करणं त्याला संवर्धन म्हणायचं. आणि वाढवलेल्या जमिनीसहित बाप दाद्याकडून आलेली जमीन आल्याशी पुढच्या पिढीला देणं त्याला संक्रमण म्हणायचं. जसं संपत्तीचं तसंच संस्काराचं, जसं संपत्तीचं तसंच संस्काराचं माझं स्वच्छ मत आहे. बाप दाद्याकडून आपण संस्कार घ्यायचे असतात, आपल्या पिढीत ते वाढवायचे असतात आणि आपल्या पुढच्या पिढीला ते द्यायचे असतात. साहेब अतिशय जबाबदारीचं वाक्य बोलतो. मला सहजासहजी कोणाचं कौतुक करता येत नाही. काय होतं, उगं नसल त्याला असं गोळ फेकायचं ते जमना झालंय. मला मी प्रॅक्टिस करतोय पण ते होईना मला चंद महाराज तसं. तर माझं स्वच्छ मत आहे गड्या, आदरणीय काकांनी कमवलेली सगळ्यात मोठी संपत्ती काय असेल? पहिलं वर्ष श्राद्ध गेल्या वर्षी लेकरांनी संपन्न केलं. पण पहिल्या वर्ष श्राद्धानंतर सुद्धा आपल्या बापाने आपल्यावर केलेल्या संस्काराची आणि आपल्या बापाने आपल्यासाठी घालवलेल्या क्षणाची दुसऱ्या वर्षी सुद्धा लेकरांना आठवण होणं आणि बापाचा दुसरा पुण्यस्मरण सोहळा साजरा करणं, याच्यासाठी लेकरं संस्कारक्षमच असावी लागतात, त्याच्यासाठी लेकरं आदर्श असावी लागतात. अशी आदर्श लेकरं आता तुम्ही घडवली म्हणून तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो. मुळात आपण सगळे वेगवेगळ्या पद्धतीने या दृष्टिकोनाकडे, या घटनेकडे बघू शकतो. पण लेकरांच्या बाबतीत विचार करता त्यांच्या आयुष्यातून बाप निघून गेलाय, त्यांच्या आयुष्यातून बाप नावाची सावली निघून गेली. हे सहज बोलतो करा काका. आयुष्यभर तुम्ही जे चांगुलपणाने जगला, आयुष्यभर तुम्ही जे चांगुलपणा केला, त्या सगळ्या चांगुलपणाचं फळ गोड मिळालं एवढं मात्र निश्चित. बहुतेक तुकोबा सांगतात आम्ही चांगली माणसं अट्टहासच मुळत याच्यासाठी करतो, याच्यासाठी केलं. Yo soy que
होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. आणखी सांगू, तुम्ही वारकरी माणसं आणखी प्रमाण द्या. शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. फक्त अडचण एक राहते गड्या, पाण्यात मासा जगतो कैसा, जावे त्याच्या वंशा. तुम्ही आम्ही याचसाठी केला होता अट्टहास म्हणून, तुम्ही आम्ही सगळे शेवट तो भला म्हणू. दोन पोरांनी पाप गमवलाय, एका मुलीनं माहेरातला सगळ्यात मोठा आधार गमवलाय. आज बिजी संगीताताई दारात येऊन उभा राहिली, त्या वाट्यावर आली आणि दाराकडे बघितलं. साहेब जरी समजा पुण्या मुंबई सारख्या शहराकडून गावाकडे आले, जोपर्यंत काका घरात होते तोपर्यंत या घराला वेगळं घरपण. त्या घराकडे बघितलं की आधार वाटायचा, या घराकडे बघितलं की प्रेम वाटायचं. आता सतत उघडी असणारे ती दार ओरडून सांगतात, साहेब आता या घरात धन दौलत आरोग्य ऐश्वर्य सगळं आहे, फक्त आला माझा गणेश म्हणून ऊर काढून उभा राहणारा तुमचा बाप आता तुम्हाला भेटायचं नाही एवढं नक्की. माहेरात आली ती संगीताताई, तर माहेरात तिचा सगळ्यात मोठा आधार असणारा तिचा बाप तिला भेटायचं नाही एवढं मात्र नक्की. राहत असं आम्ही किती दुःख व्यक्त केलं तरी मृत्यू हे मानवी आयुष्यातलं अंतिम सत्य आहे. आजपर्यंत ते कुणालाच नाकारता आलं नाही. एकदा म्हणे सकल मानव जातीनच देवाकडे तक्रार केली, देवा माणसाला तू एवढा गोड देह दिला, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख, बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण. किंवा एवढं गोड आयुष्य दिलं, एवढं गोड आयुष्य दिलं, एवढं गोड आयुष्य दिलं. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढं गोड आयुष्य तू माणसाला दिलं देवा, पण या आयुष्याला तू मृत्यू नावाचा शाप का दिला रे? हसला देव म्हणे, तुम्ही मानव लोक हितच फसला. काय फसलो? मरणाला तुम्ही शाप समजता, हीच तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. काय काय तुम्हाला वाटतं का तुमच्या आयुष्याला मरण दिलं हा मी तुमच्या आयुष्याला दिलेला सगळ्यात मोठा शाप आहे? हा तुमची सगळ्यात मोठी चूक हेच आहे. मरणाला तुम्ही शाप समजता, हीच तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. देव म्हणतो लक्षात ठेवा लेकरांनो, माणसं मरतात म्हणून माणसं जगतात. हो खरं आहे हे. मी जर बरोबर बोलत असेल तर 4 लाख वर्षापूर्वी या सृष्टीची निर्मिती झाली. थोडी कल्पना करा, थोडी कल्पना करा. 4 लाख वर्षापासून आजपर्यंत जर समजा माणूसच मिळाला नसता, शक्य आहे का? शक्य आहे का? अजून सांगतो, म्हणू नका कोणाला, आणि म्हणला तरी माझं गरीबाचं नाव सांगू नका. माणसं माणसाला जमिनीत पुरतात म्हणून जमीन माणसाला पुरते. काय काय माणसं माणसाला जमिनीत पुरतात म्हणून जमीन माणसाला पुरते. माणसं जर माणसाला दहन द्यायला गेली नसती, माणसंच जर नेली नसती, तर जमीन माणसाला पुरली नसती. नाही देवा, हे बघ, हे तुझं तत्वज्ञान तुझ्या पुरतं ठीक आहे. आम्हाला म्हणजे मृत्यू नकोच असं आमचं मत नाही. उगवलेला सूर्य मावळणार आहे आम्हाला मान्य आहे. वेली किती सुंदर असली तरी ती कधी ना कधी कोमेजून जाणार आहे आम्हाला मान्य आहे. फुल कितीही सुगंधी असलं तरी ते सुकून जाणार आहे आम्हाला मान्य आहे. तेव्हा मृत्यू या गोष्टीबद्दल आमची तक्रार नाही, मरण या गोष्टीबद्दल आमची तक्रार नाही.
आम्ही ज्ञानेश्वरी वाचणारी माणसं आहे. ज्ञानोबरायांनी आमची समजूत कधीच घातलीये. ज्ञानोबा लिहून जातात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणून धनंजया जया परी. जन्माला आला त्या क्षणाला तुम्ही आयुष्याला होकार दिला. लक्षात ठेवा लेकरांनो, ज्यांनी जन्माला होकार दिला त्याला मृत्यूला नकार द्यायचा अधिकार अजिबात राहत नाही. मृत्यूची आम्हाला जाणीव आहे, मृत्यू आम्हाला कबूल आहे, मृत्यू आम्हाला मान्य आहे. फक्त देवा माणसं मारत असताना एक काळजी घे, भगवंता लेकरू लहान असताना त्याची कधी माय मारू मार. माणसं मारण्याबद्दल आमचं जमत नाही. लेकरू लहान असताना त्याची कधी माय मारू नको. तरणा काटा कधी कोणाचा पोरगा मारू नको. आणि म्हातारपणी फक्त कोणाची बायको मार. एवढ्यात म्हणजे माणसं हे बघ आम्हाला माहिती आहे ना. आणि आम्ही रोज कीर्तन ऐकणारी माणसं आहे. वर्ष श्राद्धाची कीर्तन म्हणलं की कीर्तनकाराने 2 वाक्य सांगायचीच असतात. पहिलं वाक्य जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरायचंय आणि दुसरं वाक्य मोकळ्या हाताने यायचं. आणि अडचण आहे देवा, अडचण आहे. मोकळ्या हाताने यायचं आणि मोकळ्या हाताने जायचं हे सांगणारा बुवा येताना मोकळ्या हाताने येतो. हा ते मस्त आहे. मला लक्षात आलं नाही. देवा वर्ष श्राद्धाची कीर्तन आम्ही रोज ऐकतो रे. मृत्यू या गोष्टीला आता नकार देऊ वाटत नाही. आमचं आता पाठ झालंय. या जगामध्ये राम जन्माला आला, रामाला मरावं लागतं. कृष्ण जन्माला आला, कृष्णाला मरावं लागतं. ज्ञानोबरायांसारख्यांना सुद्धा समाधीनं जावं लागतं. शांती ब्रह्मनाथांना पाण्यात देह सोडावा लागतो. तुकारांना वैकुंठ गमन करावं लागतं. देह कुणालाच ठेवता आला नाही देवा, देह कुणालाच ठेवता आला नाही. रामप्रभूनं स्वतःचा देह त्या शरयू नदीमध्ये समर्पित केला. भगवान गोपाल कृष्ण जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर स्वतःचं सगळं कार्य उरकलं आणि एका क्षणाला विश्रांतीसाठी म्हणून जंगलात गेला. आणि विश्रांतीसाठी जंगलात गेल्यानंतर उजवा पाय डाव्या पायावर ठेवला आणि उजवा पाय हलवत असताना एका शिकाऱ्याने बघितला. शिकाऱ्याने त्या पायाच्या दिशेनं बाण मारला. शिकाऱ्याने बाण मारला खरा, शिकाऱ्यानं मारलेला बाण कृष्णाच्या कंठाला लागला का छातीला? बोला. त्या शिकाऱ्याने बाण मारला, शिकाऱ्याने मारलेला बाण कृष्णाच्या कंठाला लागला त्या छातीला. देवा नाव काय तुमचं? संतोष बुवा. तुमचं असं मत आहे शिकाऱ्याने मारलेला बाण कृष्णाच्या अंगठ्याला लागला. थोडं बारकाईनं कधीतरी चिंतनात विचार करा. अंगठ्याला लागल्यावर मरतंय काय? हा भावाचं बांध करणार आपण अंगठा फुटला तरी मेलो नाही. कधीतरी असं विचार शपथ पण ते मेला नाही माणूस. कधीतरी असं विज्ञानवादी विचार करत चालला ना. कधीतरी अंगठा फुटल्यावर अंगठ्या लागल्यावर मरतंय काय? तर आपल्यासारखी मिली नाही. ज्याच्या सत्तेशिवाय सूर्य चालत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय वेद बोलत नाही, समोरच्या झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, तो कृष्ण परमात्मा अंगठ्याला बांधला कोण कसा मेला? थोडं ताट बसत असला तर सांगतो मी तुम्हाला, कृष्ण बाणाने नाही मेला, कृष्ण वचनाने मेला. काय म्हणजे? कृष्ण बाणाने नाही मेला, कृष्ण वचनाने मेला. राम अवतारामध्ये निघालेला असताना 2 भावांची भांडणं. एकाच नाव वाली, एकाच नाव सुग्रीव. रामाला एकाला मारायचा होता, एकाला तारायचा होता. गरीबुवा, प्रभू रामचंद्राने धनुष्याला बाण लावला. लावलेला बाण त्या धनुष्याला बाण लावला आणि धनुष्याला बाण लावून त्याने वालीला मारण्याचा प्रयत्न केला. रामाच्या धनुष्यातून बाण निघाला आणि निघालेला बाण वालीच्या पाठीत घुसला. ज्या क्षणाला वालीच्या पाठीत बाण घुसला त्या क्षणाला वाली रक्तबांबाळ होऊन पडला. पण का कोणाष्टो प्रभू रामचंद्र वालीच्या समोर गेले. वालीनं रामाकडे बघितलं आणि वालीच्या डोळ्यातून खालकन पाण्यात रामप्रभू सांगतात, वाली खरं सांगू का, क्षत्रियाने आणि वारकऱ्याने मरताना रडायचं नसतंय. कुणी वाली
क्षत्रियाने आणि वारकऱ्याने मरताना करायचं नसते. जन्माला आलो तेव्हा जग हसत होत, आपण एकटे रडत होतो. मरताना एवढी काळजी घ्यायची, अख्ख्या जगाने रडावं, आपण एकट्यानं हसत हसत निघून जावं. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम रोए जग हंसे, चदरिया जीने रे जीनी, चदरिया जीने रे जीनी, राम रस पीली चदरिया जीने रे जीनी, चदरिया जीने रे जीनी, चदरिया जीने रे जीनी, तंतोतंत. आणि हेच जन्माला आलो तेव्हा आपण एकटे रडत होतो, अख्खं जग हसत होतं. मरताना असं मरा, अख्ख्या जगाने रडावं आणि आपण एकट्याने हसत. तू का म्हणे का मरणे तिसरे, तू का म्हणे का मरणे तिसरे, उत्तमाची हो रे, उत्तमाची हो रे, कीर्ती माझे, प्रेमची माई रे, दुःखाची जगाची, कीर्ती माई रे, दुःखाची जगाची, उत्तमाची हो रे, उत्तमाची हो रे, कीर्ती माझे, का म्हणे मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. ऐका गड्या, राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्राने वालीला सांगितलं, वाली अरे क्षत्रियानाने वारकऱ्यानं मरताना रडायचं नसतं, डोळ्याला पाणी. वाली म्हणे देवा मरतो म्हणून नाही रडत, अरे माझं पाठ आहे उपजे ते नाशी नाशिले ते पुनरपिदिसे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरावं लागतं हे मला मान्य आहे. तेव्हा अडचण एक आहे फक्त, तू बाण मारताना पाठीवर मारला. पाठीवर वार लागून क्षत्रियाचा मृत्यू हा क्षत्रियाचा सगळ्यात मोठा अपमान आहे. तो फक्त छातीवर बाण मारायला पाहिजे होता, तो फक्त छातीवर बाण मारायला पाहिजे होता. फसलाच रामा, चुकलाच रामा. रामाने वालीचा हात हातात घेतला आणि एका क्षणात वालीला उत्तर दिलं, वाली ह्या अवतारात मी तुला बाण मारला, पुढच्या अवतारात तू मला बाण मार. ह्या अवतारात तू माझ्याकडून मरतोय ना, वचन आहे, वचन आहे. पुढच्या अवतारात मी तुझ्याकडून मरेन. रामाचा पुढचा अवतार कृष्ण आणि वालीचा पुढचा अवतार व्याध म्हणजे शिकारी. ऐका, त्या शिकाऱ्याने बाण मारला, कृष्णाच्या शरीराला बाण लागायला जागाच नव्हती. तसं त्याचं शरीर नैनम छेदंती शस्त्रांनी नैनम दहती पावका. पण म्हणतात वसुदेवाच्या डोक्यावरती त्या पूर आलेल्या नदीत घुसला ना, तेव्हा त्याच्या लक्षात आला पण पाठीमागल्या अवतारात कुणाला तरी शब्द दिला आणि ज्याला दिलेला शब्द आठवतो त्याला कृष्ण म्हणा. बाकी शकुनी तुम्हाला गावगाव भेटतील.
त्याला दिलेला शब्द आठवतो, त्याला कृष्ण म्हणा. त्याच्या लक्षात आलं पाठीमागल्या अवतारात आपण कोणाला तरी वचन दिलंय, मी तुझ्या हातून मरून म्हणून मारण्यापुरती तरी, बाण लागण्यापुरती तरी जागा करावी, म्हणून कृष्णाने स्वतःच्या पायाचा अंगठा नदीत बुडवला. आणि जेवढा अंगठा नदीत बुडला तेवढाच अंगठा तुमच्या माझ्यासारखा साधारण झाला. कृष्णाच्या शरीराला बाण लागायला एकच जागा होती, पायाचा अंगठा. म्हणून शिकाऱ्याने बाण मारला आणि कृष्ण परमात्म्याच्या पायाला बाण लागून कृष्ण परमात्म्याचा मृत्यू झाला. राम जन्माला आला, रामाला मरावं लागलं. कृष्ण जन्माला आला, कृष्णाला मरावं लागलं. ज्ञानोबांना जावं लागलं, तुकोबांना जावं लागलं. ऐका, मरायचाच नाही असा प्रयत्नही बऱ्याच जणांनी केला. हिरण्यकशिपूने प्रयत्न केला, मरावं लागलं. राजा रावणाने प्रयत्न केला, मरावं लागलं. दुर्योधनाने प्रयत्न केला, चंद्रकांत महाराज दुर्योधनाला जावं लागलं. एका 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 ही जुनी झाली उदाहरणं. अलीकडच्या काळातलं एक उदाहरण सांगतो. मायकल जॅक्सन नावाचा एक नाचणारा होता, प्रचंड सुप्रसिद्ध. त्याच्यानंतर त्याच्या एवढा प्रसिद्ध माणूस बहुतेक त्या कलाकार दुनियेत झाला असेल नसेल. तो बरोबर असा, आता मी पडेन, मला जरा वजन झालंय, पण तो बरोबर असा 70 अंशामध्ये वाको शिकत होता. म्हणजे ते बहुतेक साहेब थोडं धाडसाने बोलू का, आताच्या सारखं सोशल मीडिया असतं तर मायकल जॅक्सनला लोकांनी नाचून बी दिला नसता. कारण त्याच्या शूज मध्ये असे रॉड होते, ते रॉड बरोबर त्या स्टेज बरोबर असे अडकून राहायचे आणि त्याचा शूज असा गुडघ्या बरोबर होता, त्याच्यामुळे तो पडतच नसायचा किती बेंड झाला तरी. आता आम्ही त्याचं स्टेज अगोदर चेक केलं असतं. आता त्याच्यामुळे बहुतेक त्याला, पण त्याचे स्वप्न होतं मायकल जॅक्सनचं, त्याला 150 वर्ष जगायचं होतं. म्हणजे त्याची इच्छाच तशी होती, त्याला 150 वर्ष जगायचं होतं. आणि 150 वर्ष जगण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरात 12 डॉक्टर दिमतीला ठेवले होते. त्याचे वैयक्तिक ते डॉक्टर होते, 12 डॉक्टर दिमतीला होते. एक दिवशी त्या डॉक्टरला त्याने प्रश्न विचारला, माझं आयुष्य बघून तुम्हाला काय वाटतं, मी मरण कसा? तर ते 11 जण गप्प बसले. एक जण खरं बोलणारा होता. तुम्ही ऐकताय की 11 जण गप्प बसले, एक जण खरं बोलणार होता. जो खरं बोलणार होता त्याने सांगितलं, साहेब थोडंसं माफी मागून बोलतो, तुमचं एकंदरीत आयुष्य बघता तुम्ही 2 कारणाने मरू शकता. एक तर तुम्ही किडनी खराब होऊन मरू शकता, नाहीतर तुम्ही लिव्हर खराब होऊन मरू शकता. तर बहुतेक ड्रग जास्त झालं, गोळ्या जास्त खाल्ल्या की किडनी खराब होते. लिव्हर कशाने खराब होतं मला काय अभ्यास नाही. हे 2 कारण आहेत म्हणे. पण म्हणजे नशीब तुमचं चांगलं आहे साहेब, नशीब तुमचं चांगलं आहे म्हणे. का नशीब चांगलं आहे? हे दोन्ही अवयव एकाच्या दुसऱ्याला देता येतात. किडनी एकाच्या दुसऱ्याला देता येते, लिव्हर एकाचं दुसऱ्याला देता येतं. किडनी एकाला एक देता येते. सन्माननीय विजय बापू शिवतारेंना त्यांच्या मुलीने किडनी दिली आत्ता पाठीमागल्या काही दिवसापूर्वी. लिव्हरची गंमत अशी आहे चंद्रकांत बुवा, लिव्हर जर समजा एखाद्या व्यक्तीचं अर्ध निकामी झालं तर ते दुरुस्त करता येतं. पूर्णच हा बरोबर, लिव्हर जर अर्ध रिकामं झालं तर ते दुरुस्त करता येतं, पूर्ण दुरुस्त करता येतं. एखाद्या व्यक्तीचं पूर्णच खराब झालं लिव्हर तर एखाद्याचं अर्ध त्याला देता येतं. त्यात बी देवाने गंमत अशी केली, एखाद्याचं अर्ध त्याला देता येतं. देणारा 2 महिन्यात बरा होतो, घेणाऱ्याला 8 महिने लागतात. बघा बरं, देवानं देणाऱ्याला सवलत दिली की नाही, देणाऱ्याला सवलत दिली की नाही. देणारा 2 महिन्यात बरा होतो, घेणाऱ्याला 8 महिने लागतात. पण दोघंही दुरुस्त होऊ शकतात, त्यांनी विचारलं मग काय करता येईल? म्हणले ऐका, आता कुणाला किडनी मागत बसता आणि कुणाला लिव्हर मागत बसता. म्हणून त्याने एक माणूस असा हुडकून काढला त्या मायकल जॅक्सनने, ज्याच्याबरोबर त्याची किडनी मॅच होत होती. आणि एक माणूस असा हुडकून काढला ज्याच्याबरोबर त्याचं लिव्हर मॅच होतं. हे ऐका तुम्ही सगळे, त्यांनी ते 2 माणसं विकत घेतली. आता काय अडचण आहे 150 वर्ष जगायला. 12 डॉक्टर दिमतीला आहेत, लिव्हर देणारा माणूस तयार आहे, किडनी देणारा माणूस तयार आहे, सगळं त्याच्या जवळ आहे. प्रचंड श्रीमंत होता तो. मी जर बरोबर बोलत असेल तर सन्माननीय मनोहर जोशी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्या मायकल जॅक्सनला महाराष्ट्रात नाचायला आणला होता. राज ठाकरे साहेबांनी तो कार्यक्रम आयोजित केला आणि सरकारने मायकल जॅक्सनचे पैसे दिले. तेव्हा शेतकऱ्याने आंदोलन केली, म्हणजे तुम्हाला मायकल जॅक्सनला द्यायला पैसे आहेत आणि शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत काय, शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत काय. तेव्हा मनोहर जोशी साहेबांकडून एक वाक्य चुकीचं गेलं होतं आणि साहेबांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बहुतेक एका वाक्यामुळे राजीनामा द्यावा लागला. अशी 3 घटना महाराष्ट्रात झाल्या. मनोहर जोशी साहेबांना एका वाक्यामुळे राजीनामा द्यावा लागला, स्वर्गीय RR आबांना एकदा एका वाक्यामुळे राजीनामा द्यावा लागला आणि सन्माननीय अजितदादांना एकदा एका वाक्यामुळे राजीनामा द्यावा लागला. मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री पदावर असताना म्हणले होते, मायकल जॅक्सन नाचला, आम्ही त्याला पैसे दिले, शेतकऱ्यांनी नाचावं, आम्ही शेतकऱ्यांना बी पैसे दिले. एवढ्या एका वाक्यामुळे मुख्यमंत्री पदाचा
राजीनामा द्यावा लागला. आर आबांच्या बाबतीत बहुतेक ती मुंबईची बॉम्बस्फोटची घटना घडली त्यावेळी आर आबा गृहमंत्री होते आणि आबांकडून एक वाक्य गेलं, एवढ्या मोठ्या शहरात एवढीशी घटना घडणारच की, एवढ्या वाक्याला जबाबदार धरून आबांना राजीनामा द्यावा लागला होता. अजितदादा एकदा काहीतरी म्हणले होते, मी पुढच्या वेळी येताना पाठ करून येईल, आता काय माझं पाठ नाही, पण काहीतरी म्हणले होते, त्याच्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. अशा तिघांना राजीनामा द्यावा लागला होता. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ज्याच्यामुळे बदलावा लागला होता तो हा मायकल जॅक्सन. 150 वर्ष जगण्याचं स्वप्न बघितलेला वयाच्या 48व्या वर्षी आजारी पडला आणि साध्या आजाराने मरून गेला. मायकल जॅक्सन मरताना त्या 12 डॉक्टरांकडे बघत होता. बहुतेक त्या 12 डॉक्टरांनी त्याच वेळी त्याला समजून सांगितलं होतं, अरे हा मृत्यू लोक आहे, इथं राम जन्माला आला तरी मरावं लागतं, कृष्ण जन्माला आला तरी मरावं लागतं, येते नाही आले पूर्व अवतार ते पामर जीव किती मरावच लागणार आहे. हा मृत्यू लोकाचा अंतिम नियम गेल्या 2 वर्षापूर्वी या मोहिते परिवाराला स्वीकार करावा लागला. सन्माननीय काकासाहेबांचं जाणं झालं. फक्त ऐका, या निमित्तानं आज घेतलेल्या अभंगाची थोडी एक पूर्वपीठिका सांगतो माऊली बुवा, थोडी पूर्वपीठिका सांगतो. भीमराव दादा बारकाई नाही का, चंद्रकांत महाराज बारकाई नाही का, सगळे टाळकरी बारकाई नाही का. मी मगाशीच नानांना सांगितलं होतं, समोर बसवताना वारकरी माणसं समोर बसवा, जेवढी तुम्ही सगळे समोर आहात तेवढे सगळे बारकाई नाही का. प्रत्येक अभंगाला स्वतःची पूर्वपीठिका असते, प्रत्येक अभंगाला स्वतःची पूर्वपीठिका असते. विनाकारण कुठलाच अभंग रचला जात नाही. आजच्या अभंगाची स्वतःची पूर्वपीठिका आहे आणि स्वतःचा इतिहास आहे. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा या अभंगाचा इतिहास थोडा तुमच्या समोर मांडतो. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी देहूला त्या गाथा मंदिरात गाथेचं निरीक्षण करण्यात आलं, गाथेचं परीक्षण करण्यात आलं आणि गाथेचं वर्गीकरण करण्यात आलं. वर्गीकरण म्हणजे काय करण्यात आलं, कोणता अभंग कोणत्या प्रकरणात, कोणता अभंग नेमका कोणत्या प्रकरणातला, याच्यासाठी गाथेवर अभ्यास करण्यात आला. पण अभ्यास करताना तिथं 4 महात्मे एकत्र आलते. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संदीपान महाराज हसेगावकर दादा होते. गुरुवर्य बंडा तात्या कराडकर तात्या होते. आदरणीय गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा होते आणि आदरणीय पांडुरंग महाराज गुले गाथामूर्ती मंदिर समितीचे अध्यक्ष पांडुरंग बाबा होते. असे 4 एकत्र बसले होते. 4 एकत्र बसून त्यांनी गाथेचं निरीक्षण करायला सुरुवात केली. कोणता अभंग नेमक्या कोणत्या प्रकरणात टाकावा याच्यासाठी ते 4 जण एकत्र आले. आता हे वारकरी संप्रदायातले जे लोक आहेत त्यांना बहुतेक हे 4ही महात्मे माहिती आहेत. माहिती सांगावी एवढा छोटा ह्यातला एकही महात्मा नाही. हे 4ही प्रचंड मोठे आज रोजी वारकरी संप्रदायाचे हे आधारस्तंभ आहेत. हे 4 जण तिथे विराजमान झाले. गाथेचं निरीक्षण सुरू झालं. एक एक अभंग समोर येत होता. जसा अभंग येईल तसा तो अभंग त्या प्रकरणात टाकला जात होता. नाम शब्द आला की अभंग नामपर प्रकरणात जायचा. संत शब्द आला की अभंग संतपर प्रकरणात जायचा. मागणी असली की अभंग मागणीपर प्रकरणात जायचा. असं वर्गीकरण करत 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 संप्रदायातले उपदेशपर प्रकरणातले अभंग झाले. काही अभंग नाटाला गेले, काही अभंग गवळणी म्हणून बाजूला निघाले, काही अभंग हिंदीपर प्रकरणात होते तेही बाजूला काढले. आणि हे सगळं वर्गीकरण करताना अभंग समोर आला, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा. आणि घडला असं भीमराव महाराज या अभंगामध्ये, या अभंगाचा अर्थ लावताना 2 महात्म्यांमध्ये मतभेद झाले. 4 आहेत ना, त्या 4तल्या 2घात मतभेद झाले. थोडं ताट बसू नाही का, महात्म्यांमध्ये झाले तर मतभेद होतात, मनभेद होत नाही. माणसांमध्ये सुद्धा झालेच कधी तर मतभेद व्हावेत, मनभेद होऊ नये. काळाची गरज म्हणून एका चुलीच्या 2 चुली कराव्या लागतील. काळाची गरज म्हणून एका चुलीच्या 2 चुली होतील. माझं स्वच्छ मत आहे, चुली वेगळ्या होऊ द्या, मन वेगळी होऊन द्या. त्या दिवशी मन वेगळी झाली त्या दिवशी घरं संपली एवढं माहिती. कधीच मन वेगळी होऊ देऊ नका. महात्म्यांमध्ये मतभेद होतात, मनभेद होत नाही. महात्म्यांमध्ये मतभेद झाले, 2घांमध्ये झाले साहेब. मी 2ही नावं सांगतो. त्यातलं पहिलं नाव गुरुवर्य युवक मित्र बंडा तात्या कराडकर तात्या आणि दुसरे त्या गाथा मंदिर समितीचे विद्यमान अध्यक्ष पांडुरंग बाबा गुले. आता या 2घांमध्ये मतभेद काय झाले. अभंग हाच माझ्या वडिलांची मिरासिगा देवा. तात्या म्हणत होते हा अभंग भांडणपर प्रकरणातला आहे आणि पांडुरंग बाबा म्हणत होते हा अभंग करुणा प्रकरणातला. म्हणून मी त्याला म्हणलो होतो लाईव्ह करू, एक वाक्य बोलतो. तात्या म्हणत होते भांडणपर प्रकरणातला आहे आणि पांडुरंग बाबा म्हणत होते करुणा प्रकरणातला आहे. बहुतेक 2घही आपापल्या स्वभावानुसार म्हणत होते.
तात्या तात्या हा. ते उत्तर असतं. ते उत्तर असतं. पण एक आहे तात्या म्हणायचे भांडण आहे आणि पांडुरंग बाबा म्हणायचे करुण आहे. तात्या म्हणे अहो भांडण आहे. पांडुरंग नाही अहो करुण आहे. तात्या म्हणे तुम्ही असं करा, तुम्ही अभंग वाचा, मी एकदा वाचतो. पांडुरंग बाबांनी अभंग वाचायला सुरुवात केली. सांगा बरं तात्या ह्यात भांडण कुठं आहे? तुकोबा पांडुरंगाच्या समोर उभा राहतात, पांडुरंग बाबा वाचतायत. तुकोबा पांडुरंगाच्या समोर उभा राहतात आणि तुकोबा पांडुरंगाला म्हणतायत, देवा माझ्या वडिलाची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंता, केला भोगवटा आम्हाला गे, वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलीत लाज कोणा, सांगा कुठं भांडण आहे? तात्या म्हणले हिथंच फसला, तुम्ही स्वराची एक पट्टी खाली घेतली, हीच स्वराची पट्टी वर घ्या, कारण भांडण कधी खालच्या स्वरात होत नसतं. जे भांडतात त्यांना तुम्ही विचारून घ्या, भांडण कधी खालच्या स्वरात होत नसते, भांडण नेहमी वरच्या स्वरात होत असते. माणसं कीर्तनात जास्त वेळ गेला तर घड्याळाकडे बघतात, म्हणजे एखाद्याचं भांडण लागलं तर मिटेपर्यंत तिथं थांबतात. हे मात्र नक्की आहे. म्हणून भांडण वरच्या स्वरात करावं लागतं, भांडण वरच्या स्वरात करावं लागतं. तात्या म्हणे तुम्ही थांबा, मी वाचून दाखवतो. पांड्या तात्यांनी म्हणायचं पांड्या तुझ्या समोर उभा राहिलो, तुझी जी मिरासी आहे, तुझी जी चरण सेवा आहे, ती माझ्या बाप झाल्याची मिरासी आहे, फुकाट नाही. माझा बाप याच्यासाठी उपाशी राहिलाय आणि एवढं करून जर आम्हाला रडावं लागलं, लाज वाटली पाहिजे तुला. मुद्दा असा झाला नेमकी आपली संपत आली म्हणण्यापेक्षा संपली म्हणलं तरी चालेल. पण ते भांडण विकोपाला गेलं, त्या दोघांमधले मतभेद विकोपाला गेले. पांडुरंग बाबा ठाम होते, आजचा अभंग करुणा प्रकरणातला. तात्या ठाम होते, आजचा अभंग भांडण प्रकरणातला. चला तुम्ही माझ्यापेक्षा जाणकार आहात, कुणी माघार घेतली असेल? फुले महाराजांनी, कारण सगळ्याला माहित आहे माघार तात्या कवाच नाही. कधीच नाही. आमच्या पंढरपूरला सन्माननीय तुकारामजी मुंडे साहेब जिल्हाधिकारी होते आणि ते जेव्हा जिल्हाधिकारी होते तेव्हा ह्या वारीच्या दिवसातच त्यांनी असं फरमान काढलं होतं, राहुट्या त्या वाळवंटात घालायच्या नाही. राहुट्या वाळवंट खराब होते, त्यामुळे नदीचं पात्र अशुद्ध होतं असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. प्रशासनाच्या बाजूने ते त्यांच्या जागेवर बरोबर होते, त्या पालखी मंडळाचं त्या विश्वस्तांचा त्यांचा संपर्क सुरू होता, ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढावा असं चाललं होतं. वाखरीपर्यंत पालख्या पोहोचल्या तरी तो प्रशासनाने तोडगा काढला नाही. शेवटी वाखरीत सगळ्या पालख्या एकत्र आल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या पालख्या वाखरीला एकत्र येतात आणि एक महात्मा असा हात वर करून उभा राहिला होता आणि सांगितलं जोपर्यंत प्रश्न मिटत नाही तोपर्यंत एक बी वारकरी आणि एक बी पालखी समोर जाणार नाही. असा हात करून एक महात्मा उभा राहिला. अख्ख्या महाराष्ट्रातल्या पालख्या एका जागेवर थांबल्या होत्या. ज्या महात्म्यानं हात वर केल्यावर अख्खा महाराष्ट्र थांबू शकतो, त्या महात्म्याचं नाव आहे युवक मित्र बंडाचा सगळ्या पालख्या जागेवर. शेवटी प्रशासनाला तोडगा काढावा लागला, पण एक आहे, गाव कंपनी बंद पाडली, त्याच्यासाठी तुरुंगात बसली, पण माघार नाही गड्या. पांडुरंग बाबाला बी माहिती होतं जास्त म्हणले भांडत बसण्यात मजा नाही, तात्या काय ऐकून घेणार नाही. पण त्यांनी पर्याय काढला, म्हणले तात्या भांडण तर भांडण, मला मान्य, आजच्या अभंगात भांडण आहे चला मान्य. पण पांडुरंग बाबा होते बी पांडुरंग बाबाने एक प्रश्न विचारला, तात्या भांडण तर भांडण, फक्त एक सांगा, भांडण होण्याआधी आणि भांडण होण्यासाठी तो यावा लागतो, त्याचं नाव ताट बसून तुमच्यापैकी कोणतरी सांगा, भांडण होण्याआधी आणि भांडण होण्यासाठी तो यावा लागतो, त्याचं नाव काय? आणि मी काय का भांडण होण्याआधी जो यावा लागतो त्याचं नाव आहे राग. येताना काही क्षणासाठी येतो, पण जाताना मात्र आयुष्याचं वाटोळ करून जातो. एवढं नाही, खून करायला जास्त वेळ लागत नाही. खून करायला जास्त वेळ लागत नाही. आणि माझं खोटं वाटत असेल तर त्या पुण्यातल्या जागीरदाराच्या पोरीला विचारून घ्या, ज्याने पोरगा लोहगडावरून ढकलून गेला. खून करायला जास्त वेळ लागत नाही. राग जिंकला पाहिजे, त्याला राग आवडता आला, त्याच्यावर जग प्रेम करतं, एवढं नक्की. तुम्ही सगळ्या जणी आज कीर्तनात बसल्यानंतर तुम्हाला हे सगळं बरं वाटतं, पण का कुणास ठाऊक अजून आपलं रागावरतीच नियंत्रण नाही. हो, अजून आपलं रागावर नियंत्रण नाही. मला थोडं सोपं सांगा. समजा एक काळी पेटी घेतली,
त्यातली एक काडी घेतली, ती काडी अशी पेटवली, अशी धरली, तिला जाळायला काहीच दिलं नाही. काय हे? काडी विझून जाईल. मी म्हणतो हाच नियम लक्षात ठेवायचा. समजा एखाद्या वेळेला काडी पेटली, आपण तिच्या तोंडाला तोंड द्यायचंच नाही, तशीच जळू. 10 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 करल बडा तिने कमवलंय, तिने पै गोळा केलाय. त्याच्यामुळे तिला त्याची जाण आहे. पळीवर तेल सांडलं तरी ती कडक 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 सांडायला वाटते. तिला त्या पळीवर तेलाची किंमत आहे, कारण 8-8 दिवस बिगर तेलाचे रोट कसले लागतात तिला माहिती आहे. तिने माडगं खाल्लंय, तिने कण्या खाल्लंय, तिने हुलगं खाल्लंय. त्याच्यामुळे तिला प्रपंचाची किंमत आहे. ती बडबड करेल. आपण थोडा वेळ तशीच बोलायचंच. बोललं की वाद लागतो, बोललं की राग येतो, बोललं की भांडणं होतात. पाया पडतो मी तुमच्या. भांडायचे दिवस राहिले नाही, वैर करून जगायचे दिवस राहिले नाही. भली पाखरासारखी निघाली माणसं आमची, पाखरासारखी निघाली. मी पाठीमागल्या काही दिवसापूर्वी बोललो असेल, कोरोनाने जेवढी माणसं मिली त्याच्यापेक्षा जास्त माणसं नंतर हृदयविकाराच्या तीव्र झाली. हा समोर बसलाय तो माझा भाऊ आहे. पाठीमागल्या 2-4 दिवसापूर्वी आमची चुलती वाढली. काही कारण नाही, काहीच. पोराच्या गाडीवर बसून निघाली होती आणि गाडीवर बसून निघाली, घसरून पडल्याचं निमित्त झालं. फक्त पडताना एका दगडावर पडली आणि एका क्षणात माऊली गोवा होत्याचं नव्हतं झालं. घर जागेवर स्तब्ध झालं. माणसं खूप सहज चालले. जास्त वैर करून जगू नका, जास्त राग करून जगू नका. आपल्याला घाणेरडी सवय लागली. आपण जिवंत माणसाबरोबर चुकीचं वागतो आणि मेलेल्या माणसाजवळ बसून धाय मोकलून रडतो. आज काका साहेबांकडे बघून तुमच्या सगळ्यांच्या डोळ्याला पाणी आहे. मी मगाशी साहेबांना बघितलं, एवढे मोठे अधिकारी, पण वडिलांचं नाव घेतल्या त्यांच्या डोळ्याला पाणी आलं होतं. एवढं मात्र नक्की, आमचं हेच दुर्दैव झालंय हो. आम्हाला जिवंत माणसं कळेनाशी झाली आणि मेलेल्या माणसांसाठी किती रडलो तरी परत ती माघारी मिळेनाशी झाली. मी पुन्हा सांगेन, आजच्या कीर्तनातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य म्हणून ऐका, हे जिवंत माणसावरच भरभरून प्रेम करून जगा. नका जास्त राग धरू, नका जास्त वैर करू. तुम्ही दोघींनी जर घरात वैर केलं तर घरातला पुरुष कर्तृत्व करू शकत नाही हो. घरातला पुरुष वेगाने पुढे जाऊ शकत नाही. कधीतरी तुम्ही दोघींनी घरात असं चैतन्याचं वातावरण उभा करावं. अहो, आम्ही पिढ्यानपिढ्या झाला ऐकत आलो, बिहाइंड ऑफ एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज वुमन. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे कर्तबगार स्त्री उभा असते. मला म्हणणं एवढंच आहे, एका कर्तबगार स्त्रीनं होत नसतं दादा. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं त्याची आई आणि त्याची पत्नी ह्या दोघी उभा राहाव्या लागतात. तेव्हा तो पुरुष स्वतः पुढच्या कर्तृत्वानं, पुढच्या पावलाने चालू शकतो. नाहीतर तुम्ही कितीही काही केलं तर ह्या गोष्टी पुन्हा माघारी मिळायच्या नाहीत. गेलेली माणसं बोलत नाहीत, गेलेली माणसं हाक मारली तरी हो देत नाहीत. मला कोणाच्या भावनेला स्पर्श करायचं नाही. फक्त एवढं सांगा, चालू कीर्तनामध्ये संगीतात ऐकत बसली. आई, जसे तुझे 2 भाऊ तसंच मला तुझा भाऊ मान. फक्त मला जमलेल्याला एक गोष्ट पटवून द्यायची म्हणून मी तुझ्या भावनेचा आधार घेतोय. नाहीतर एवढं मोठं पाप मला अजिबात करायचं नाही. एकदाच फक्त जमलेल्यांना कळावं म्हणून तिथूनच बसून काकांना एक हाक मार बरं. समोर काकांचा फोटो आहे. काका, ते लेक आल्यानंतर तुमच्या डोळ्याला आनंद व्हायचा ना, ते तुमची ताईडी तुम्हाला हाक मारते. जमलेलं देखत एक शब्द फक्त बोलाव काका, एक मेलेली माणसं बोलत नाहीत म्हणून जिवंत माणसाबरोबर बोलून घ्या रे. काकरीवर जमिनीसाठी भल्या रक्ताच्या माणसाच्या विरोधात उभा राहिलोय आपण. नका तसं करू. पांडुरंग बाबांनी तात्यांना प्रश्न विचारला होता, तात्या
राग येण्यात भांडण होण्यासाठी राग यावा लागतो. तुकोबांना देवाचा राग आलाच कसा, भांडले कसे? तेव्हा उत्तराखातील तात्यांनी 2 तासाचं कीर्तन केलं आणि तुकोबांना राग कशाचा आला तेवढं सांगितलं. आई बाप बायको मुलगा हे सगळे मरून गेल्यानंतर तुकोबा एकदा पंढरपूरला आले आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या समोर उभा राहिले. जगाच्या बापाचं दर्शन घेतलं. जगाच्या बापाला वाटत होतं आई मेली, बाप मेला, बायको मेली, पोटचा पोरगा मरून गेला, आता तुकोबा माझ्याकडे काहीतरी मागतील म्हणून जगाच्या बापानं कान टवकारले. तुकोबांनी आपल्याकडे काहीतरी मागावं याच्यासाठी तो आतुर झाला होता. तुकोबांनी पांडुरंगाच्या पायाला मिठी मारली आणि हाक मारून देवाला एवढंच म्हणले, सदा माझ्या डोळा जड तुझी मूर्ती, रखमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम देई, मज प्रेम सर्व काळ विठू माऊली, हाची वर देई संचारुनी राही हृदया माझी, तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. एवढं बोलले तुकोबा पुढे सरले. राग कशाचा आला तेवढं फक्त ऐका. संपलं कीर्तन. राग कशाचा आला तेवढं फक्त ऐका. देवानं विचार केला, आई मेली, बाप मेला, बायको मेली, पोटचा पोरगा मेला, अशा वेळी ह्याला सदा माझ्या डोळा आठवतच कसं असेल. पांडुरंगाने वीट सोडली, तुकोबांच्या पुढे येऊन उभा राहिला. काय तुकोबा, कसे आहात? बरा आहे देवा. बरे झाले देवा, निघाले दिवाळी, बरी या दुष्काळी पिढा गेली, मजेत आहे देवा मी. तुकोबा एक सांगायचं होतं. काय? संसारातलं काहीतरी मागा, नाहीतर पुन्हा माझ्या पायाला हात लावायचा नाही. हे तर राग आला. नाही तर देवाचा राग यायची काय गरज होती? देव स्वतः म्हणला, म्हणजे कळ कुणी केली ह्या पांडुरंगानं कळ केली. तो स्वतः तुकोबांना म्हणला, तुकोबा संसारातलं काहीतरी मागा, नाहीतर पुन्हा माझ्या पायाला हात लावायचा नाही. आणि एवढा शब्द ऐकला तुकोबांनी एक जळजळीत नजर पांडुरंगाकडे टाकली आणि देवाला विचारलं, काय म्हणला? देव म्हणे संसारातलं मागा. म्हणलं नाही, त्याच्या पुढं काय म्हणला? पायाला हात लावायचा नाही म्हणलं. कोणाच्या? विसरला कोणास ठेव देवा. आला नाही तो पंढरपूर, आम्ही आणलाय. बहुतेक आल्याव घडी ज्यांनी आणलंय त्याचा विसर पाडतात. तेव्हापासून आज करू आल्या कोण कोणाला विचारतात. या लक्षात नसेल, उभा राहायला जागा नव्हती तुला, आम्ही वीट दिलीये, त्या विटेवर उभा राहिलाय. तुझ्या पायाखालची वीट आमची आहे, तुझे पाय आमचे आहे, तू आमचा आहे. तुझ्यावर तुझा अधिकार नाही. चिडलेला देव म्हणे, माझा अधिकार नाही. हो देवा, तुझा नाही. आणि राग येईल तुला, तुझ्या बापाचा सुद्धा नाही. तुकोबा बापापर्यंत हो तेवढे छळ केले तरी तुझे पाय सोडले नाही आजपर्यंत. तू नरसिंह झाला तेव्हा मी फक्त प्रल्हाद होतो, तो माझा बाप मारला पण मी तुझे पाय सोडले नव्हते. तो राम झाला, तो राम झाला, मी अंगद झालो, तो माझा बाप मारला, तुझे पाय सोडले. तू कृष्ण झाला, मी उद्धव झालो, मी तुझे पाय सोडले नाही. नामदेवरायाच्या अवतारात तो पंढरपुरात येऊन उभा राहिला. चौयुगाचा भक्त नाम्या म्हणून तुझ्या समोर येऊन उभा राहिलो. अरे काय होतं रे, अंगावर नेसायला धोतर दिलं नव्हतं तू. सुंबाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. सुंबाचा करदोडा असायचा, रक्त्याची लंगोटी असायची. तुझ्या समोर उभा राहिलो. तशा अवस्थेत तू येऊन विचारलं होतं, नामदेवा काय देऊ? तेव्हा सुद्धा एकच मागितलं होतं, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित देवा. तुझी चरण सेवा ही तुझी नाही, ती माझ्या बाप झाल्याची मिराची आहे. माझ्या वडिलाची
माझ्या वडिलांची निराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पालनी राखला दारवंटा केला भोगवटा आम्हाला की आमच्या बाप झाल्यानं तुझी चरण सेवा करून आम्हाला हे शिकवले त्याला विसरू नका ज्या देवाला विसरू नका असं सांगितलंय त्या देवाचं नाव विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई माझ्या वडिलांची निराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखला दारवंटा केला भोगवटा आम्हाला की धावते वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित अभंगाच्या 2 चरणाचा अर्थ सांगून झाला मला दिलेली वेळ संपून 15 मिनिटं जास्त झाली बरोबर मी घड्याळात बघितलं होतं रामकृष्णाने जगत तेव्हा 10:20 झाली अजून तशी त्यातली 5 मिनिटं राहिली शिल्लक. अतिशय मनापासून तुम्ही सर्वांनीच ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली त्याबद्दल समस्त माहिती परिवाराचं तथा तोडोली ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो. या गावातली ही दुसरी सेवा पहिली पारायणाच्या निमित्ताने आणि दुसरी वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने अतिशय मनापासून तुम्हा सर्वांचा आभार मानतो. खरं तर माऊली बुवा वेगळा अनुभव असा आहे इतर वेळी आम्हाला असं आमचं नाव घ्या बरं का असं बऱ्याचदा सांगितलं जातं पण का कोणाष्ट नानांनी काकांनी सांगितलं आमचं नाव घेऊ नका बरं पण त्यांनीच येऊन ही सेवा माझ्यापर्यंत दिली त्यांचा आभार मानतो. त्याच वेळी आदरणीय साहेब एक चांगला आदर्श चांगला विचार तुमच्या वडिलांनी तुमच्यापर्यंत दिलाय हाच विचार हाच आदर्श पिढ्यानपिढ्या तुम्हाला जपायचा आहे पुढच्या पिढीला तसाच द्यायचा आहे. तुमच्या परिवारात एक प्रकारची माणुसकी आहे एक प्रकारचा आदर आहे एक प्रकारची आपुलकी आहे. महाराज तुम्हाला कसं काय आलं रोज आम्ही कुणाच्या ना कुणाच्या दारात वेगवेगळे अनुभव रोज येतात आम्ही दारात उभा राहिल्याबरोबर सबंध परिवाराचा सहज लेखाजोखा समोर येतो. हाच आदर्श अतिशय मनापासून तुम्ही जपावा पुढच्या पिढीपर्यंत जपून ठेवावा ही एक विचारधारा तुमच्या सर्वांच्या समोर मांडतो. सगळ्यांना विनंती आहे जमलं तर वैर सोडून जगण्याचा प्रयत्न करा. हा आजच्या कीर्तनाचा सगळ्यात मोठा सार आहे. सेवेसाठी परिसरातली अतिशय दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. मृदंग क्षेत्रातलं एक मोठं नाव माझे परममित्र बहुतेक मोठं नाव असल्यामुळेच त्यांना आता ते म्हणत होते चंद्रकांत महाराजगिरी आता ते मला काय ते नाही आवडलं आमच्यासाठी मोठा पप्पू एवढं नाव पुरेसं आहे. महाराज अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. खूप गोड वादन आणि त्यापेक्षा गोड स्वभाव अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. एका बाजूला चंद्रकांत महाराज आहेत तसं उजव्या बाजूला गायनासाठी
आदरणीय भीमराव महाराज आहेत बुवा, अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्या समेत आलेले सन्माननीय माऊली महाराज जामखेडकर, अतिशय गोड स्वभाव, तेवढंच गोड गाणं आहे माऊलीचं. माऊलीच्या चरणावर नतमस्तक होतो. ज्यांनी गोड हार्मोनियमची साथ केली त्यांचा आभार मानतो. सेवेशोभ असणारी ही सगळी पाठीशोभ असणारी हे वैष्णवज्येष्ठ वैष्णवश्रेष्ठ मंडळी, मस्तक माझा पायावरी वारकरी संताच्या या न्यायानं तुम्हा सर्वांच्या चरणावरती युवराज दादा, सुरेश दादा, ऋषी दादा, तुम्ही सगळे निष्ठावंत, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. विनेकरी बाबा तुमचा आभार मानतो. एकदा टाळ्या फक्त त्या सिस्टम यासाठी वाजवा. सुरुवातीला काही गोष्टी ऍडजस्ट करता आणि होता असं ते मशीन आहे, ते काही तुम्ही जाणीवपूर्वक करत नाही. अतिशय गोड साऊंड सिस्टम आहे दादा तुमची, खूप गोड लावली तुम्ही. तुमचं मनापासून आभार. सदर कार्यक्रमाचं चित्रीकरण युट्यूब चॅनल आहे, नाव संत सेवा हरिचा कावा. हा, संत सेवा ना, वा. संत सेवा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजची सेवा चित्रीकरण करण्यात आली. चंद्रसूर्य असेपर्यंत तिथं तुम्हाला ती सेवा पाहायला मिळेल. अतिशय मनापासून दादा तुमचा आभार मानतो. तुमच्याकडून या कार्याचा तथा वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार गोड व्हावा, जेवढं चांगलं तेवढं समाजासमोर जाऊ द्या, अशी आमची सगळ्याच कीर्तनकाराची तुम्हाला विनंती आहे. मनापासून तुमचा आभार मानतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणावरती तथा ज्ञानोबा तुकोबांच्या चरणावरती समर्पित करून आदरणीय काकांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. खरं तर काकांनी दिलेले आचार विचार संस्कार या गोष्टीचा ठेवा आम्ही आमच्या जवळ ठेवला आणि वंश परंपरेने आम्ही त्याचे दास झालो. वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित. घरातील सर्व सदस्य फोटो समोर या. त्यांच्या घरातील सर्व सदस्य फोटो समोर या. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानदेव तुकाराम